मार्केटमध्ये फॉल आलाय, 10%च्या फॉल मध्ये पण खूप लोक पॅनिक व्हायला लागले. आणि त्याच वेळेला एका बाजूला आपण असं पण ऐकतो की प्रत्येक फॉल ही ऑपॉर्च्युनिटी असते. पण त्याच वेळेस मी अजून एक गोष्ट सांगतो की प्रत्येक फॉल ही न्यू इन्व्हेस्टरला काहीतरी शिकवायला आलेली असते. मधल्या काळामध्ये आपण डोळे झाकून स्मॉल कॅप, मिड कॅप, पीएसयू, डिफेन्स या सेक्टरमध्ये पैसा लावत होतो. कित्येक तरी क्लायंट माझ्या ऑफिसमध्ये यायचे आणि सांगायचे की मला याच फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे. याचाच अर्थ आपण फक्त रिटर्न्सला चेस करत होतो आणि असेट अलोकेशनला कम्प्लिटली इग्नोर केलं. आणि ज्या वेळेस आपण असेट अलोकेशनला कम्प्लिटली इग्नोर करतो त्यावेळेस आपली रात्रीची झोप उडते. आणि इन्व्हेस्टमेंटचा सगळ्यात महत्वाचा पर्पज आहे की रात्रीला झोप लागली पाहिजे आणि उद्यासाठी पण पैसा बनला पाहिजे. सो त्याच्यासाठी असेट अलोकेशन सगळ्यात महत्वाचं आहे. आज तुमचे सुद्धा पोर्टफोलिओ तुटले असतील, तुम्हीही कदाचित असेट अलोकेशन प्रॉपर वेने हँडल केलं नसेल, तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही मला संपर्क करा आणि तुमच्या रिस्क ॲपेटाईट नुसार तुमचा पोर्टफोलिओ हा कसा असला पाहिजे हे मी तुम्हाला सजेस्ट करतो आणि त्या पद्धतीने आपण तुमचा पोर्टफोलिओ सुद्धा बिल्ड करू शकतो.